नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे 6 सप्टेंबरच्या भागामध्ये अर्जुन त्याच्या रूममध्ये सायलीच्या आवडीनिवडींची लिस्ट करत बसलेला असतो. पण त्याला सायलीबद्दल काहीच माहीत नसतो. तो विचार करतो की किती वाईट नवरा आहे मी. मला सायलीबद्दल काहीही माहीत नाही आहे आणि ती मात्र माझ्यावर किती प्रेम करते. तिला मात्र माझ्याबद्दल सगळं काही माहीत आहे. तितक्यात दार वाजतं तर अर्जुन बोलतो, बायको ये, दार उघडंच आहे. तितक्यात कल्पना आत येते व त्याला विचारते की मी तुला सायलीच्या आवडीनिवडींची लिस्ट बनवायला सांगितली होती. लिस्ट तयार आहे का? व त्याच्या हातातून वही घेते व चेक करते. पण त्याने काहीही लिहिलेलं नसतं. वही पूर्णपणे कोरी असते. तेव्हा मात्र कल्पना चिडते. त्यावर अर्जुन बोलतो की मम्मा मी काहीच लिहिलेलं नाही आहे. कल्पना बोलते की हो, तुला काहीच माहीत नाही आहे सायलीबद्दल. हे खाली गेम खेळतानाच कळालं आहे मला. अरे कमीत कमी 3-4 गोष्टी तरी लिही. अरे उद्या आपल्याला सायली डे सेलिब्रेट करायचा आहे. त्यानिमित्ताने आपण काय करणार आहोत? कमीत कमी 3-4 माहिती तरी आपल्याला तिच्याबद्दल माहीत असायला हवेत ना, की तिला काय आवडतं काय नाही ते. म्हणजे उद्या सायली डे सेलिब्रेट करता येईल. काय हे अर्जुन, आता मात्र मला काही सांगू नकोस. उद्या सकाळी 5 वाजता उठ. त्यावर अर्जुन शॉक होतो. 5 वाजता? इतक्या लवकर उठून काय करायचं? इतक्या लवकर कसा उठणार मी? पण 5 वाजता तर सायली उठते ना, तसा तिने अलार्म सेट करून ठेवला आहे. त्यावर कल्पना बोलते की हो, सायली रोज सकाळी 5 वाजता उठते. पण तिचा अलार्म कसा बंद करायचा हे काम आता तुझं आहे. एक दिवस तरी तिला बिचारीला जरा जास्त वेळ झोपू देत आणि तुलाही कळू देत ना, की सकाळी लवकर उठल्यानंतर कसं वाटतं ते. ठीक आहे हां, तिचा अलार्म बंद कर आणि लिस्ट तयार कर आणि सकाळी 5 वाजता उठून खाली ये, असं सांगून कल्पना तिथून निघून जाते. अर्जुन विचारच करत असतो की काय लिहू मी आता लिस्टमध्ये. मला तर सायलीबद्दल काहीही माहीत नाही आहे. व तो त्याची डायरी ही पुस्तकांसोबत ठेवायला जातो तेव्हा त्याची जुनी स्क्रॅपबुक खाली पडते. तेव्हा त्याला एक आयडिया सुचते की मी जशी माझी स्क्रॅपबुक लिहिली आहे तशी सायलीला मी एक नवीन स्क्रॅपबुक भरायला देतो, जेणेकरून मला तिच्या सगळ्या आवडीनिवडी जाणून घेता येतील. व तो लगेचच ऑनलाईन एक स्क्रॅपबुक ऑर्डर करतो. तर इकडे महिपत दारू पिऊन बसलेला असतो. त्याने एका गुंडाला सुभेदारांच्या सगळ्या फॅमिलीची माहिती गोळा करायला सांगितलेली असते व तो गुंड तेथे येतो व सुभेदारांच्या घरातील सर्वांचे फोटो दाखवून त्याला प्रत्येकाची माहिती देत असतो. तेव्हा तो गुंड विचारतो की यातील सर्वात आधी कोणाला मारायचं आहे? सगळ्यांना एकदमच संपवू का? त्यावर महिपत बोलतो की नाही, तुझं डोकं जितकं चालतं ना तितकंच बोलत जा तू. सगळ्यांना एकदमच संपवायचं असतं तर प्रत्येकाची वेगळी वेगळी माहिती काढायला कशाला सांगितली असती बरं मी. मांजर कसं उंदराला खेळवून मारतं, तसं मला त्या सगळ्यांना त्रास देऊन, छळून, खेळवून मारायचं आहे. गुंड विचारतो, ठीक आहे तर मग पहिल्यांदा कोणाला खेळवायचं? त्यावर महिपत विचार करून सांगतो की अर्जुन सुभेदारची बहीण आहे ना अस्मिता, तिला पहिल्यांदा खेळवायचं. लग्न झालं आहे तिचं. तिचा नवरा फॉरेनला असतो. अधूनमधून माहेरी येत असते. तीच पहिलं आपलं टार्गेट आहे. पहिला बाण तिला मारायचा, पण तो बाण लागेल अर्जुन सुभेदारला. तर इकडे अर्जुन रूममध्ये सायलीची वाट पाहत बसलेला असतो. त्याने 2 नवीन स्क्रॅपबुक ऑर्डर केलेल्या असतात. सायली रूममध्ये येते हे कळताच तो बेडवर त्याची जुनी स्क्रॅपबुक घेऊन बसतो व वाचत असतो. तेवढ्यात सायली त्याच्यासाठी दूध घेऊन येते व त्याला दूध देते. तर तो बोलतो की मी थंड झाल्यावर घेईल, बाजूला ठेव. व तो स्क्रॅपबुक वाचू लागतो व हसत असतो. तेव्हा सायली विचारते, हे काय वाचताय तुम्ही? त्यावर अर्जुन सांगतो की ही माझी जुनी स्क्रॅपबुक आहे. पण सायलीला मात्र माहीत नसतं की स्क्रॅपबुक काय असते ते. ती विचारते म्हणजे कसलं पुस्तक आहे हे? कसली वही आहे ही नक्की? त्यावर अर्जुन तिला सांगतो, अगं ही स्क्रॅपबुक आहे. म्हणजे यामध्ये ना आपल्याला काय आवडतं हे सगळं काही आपण तिथे लिहून ठेवलेलं असतं. हे बघ ना, मला काय आवडतं, माझे बेस्ट फ्रेंड कोण, मी सगळं काही यामध्ये लिहून ठेवलं आहे. त्यावर सायली बोलते की गंमतच आहे ना, पण माझ्या शाळेमध्ये नव्हतं बाई असं काही. त्यावर अर्जुन बोलतो की ठीक आहे, तेव्हा नव्हतं, पण आता
माझ्याकडे 2 नवीन कोऱ्या स्क्रॅपबुक आहेत. मला आजच सापडली माझी जुनी स्क्रॅपबुक आणि त्याबरोबर 2 नव्या स्क्रॅपबुक पण सापडल्या आहेत. आपण एक काम करूया, एक स्क्रॅपबुक तू भर आणि एक मी भरतो. त्यावर सायली थोडीशी आश्चर्यचकित होते. यांना आजच कशी काय यांची जुनी स्क्रॅपबुक सापडली आणि वर 2 कोऱ्या नवीन स्क्रॅपबुकसुद्धा सापडल्या त्यासोबत. तेव्हा सायली बोलते, काय योगायोग आहे ना. म्हणजे पहा ना, आजच आपण तो गेम खेळलो तेव्हा तर तुम्हाला माझ्याबद्दल काहीच सांगता आलं नाही आणि आजच तुम्हाला ती स्क्रॅपबुक सापडली आणि त्याच्यासोबत अजून 2 नवीन कोऱ्या स्क्रॅपबुकसुद्धा सापडल्या. देवी आई, किती प्रेम आहे ना माझं माझ्या नवऱ्यावर. बघ ना, किती लकी आहे मी. पण बायकोला ओळखण्याच्या बाबतीत ना हा एकदम शून्य आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, बस ना आता अजून किती लाजवशील मला. हवं तर असं बोल की आपल्या KYP गेमचं एक्सटेन्शन आहे हे, व ही स्क्रॅपबुक माझ्यासाठी तरी भर. त्यावर सायली बोलते की ठीक आहे, भरते मी स्क्रॅपबुक, पण तुम्हाला परत ही स्क्रॅपबुक माझ्यासोबत भरण्याची काही गरज नाही आहे, कारण तुमच्या सगळ्या आवडीनिवडी मला अगदी बरोबर माहीत आहेत. मी तुमचे सगळे हट्ट पुरवते की नाही, मग मी हाही हट्ट पुरवेल. भरते मी तुमच्यासाठी स्क्रॅपबुक. व ते दोघेही त्यानंतर स्क्रॅपबुक भरत असतात. अर्जुन विचार करतो की या स्क्रॅपबुकच्या निमित्ताने मला सायलीच्या बालपणाबद्दलही काहीतरी माहिती मिळेल व मला पुढचा मार्ग ठरवता येईल. तर स्क्रॅपबुक भरून झाल्यानंतर सायली बोलते की झालं आहे माझं स्क्रॅपबुक भरून. त्यावर अर्जुन खूप एक्साइटमेंटमध्ये बोलतो की हो का, दे ना मग आपण वाचूयात आता. त्यावर सायली बोलते की नाही आधीच खूप उशीर झाला आहे आणि आता जर आपण अजून स्क्रॅपबुक वाचत राहिलो ना तर परत आपल्या गप्पा वाढतील, परत खूप उशीर होईल. मला सकाळी 5 वाजताच उठावं लागतं नाश्त्याची वगैरे तयारी करण्यासाठी. अजिबात नाही त्यापेक्षा आपण एक काम करूयात, आपण उद्या निवांतमध्ये स्क्रॅपबुक वाचत बसूयात. तर अर्जुनलाही हे पटतं. सायली अर्जुनला दूध पिण्यासाठी देते व स्क्रॅपबुक कपाटात ठेवून देते व त्यानंतर दोघेही झोपायला जातात. तर इकडे सुमन व नागराज झोपलेले असतात. तर तेवढ्यात नागराजच्या फोनवर मेसेज पडल्याचा आवाज येतो व थोड्याच वेळात त्यावर कॉलही येतो. तर सुमन त्या आवाजाने जागी होते. नागराज मात्र झोपलेलाच असतो. तिला कळत नाही की नागराजला इतक्या रात्री कॉल कोण करतं आहे. ती थोडीशी गोंधळते. इतक्या रात्री कोण यांना मेसेज करतं आहे, कॉल करतं आहे ते पाहण्यासाठी ती उठून नागराजच्या फोनजवळ येते. ती फोन हातात घेणार तितक्यात फोन वाजू लागतो. तिला वाटतं की आताच या आवाजाने नागराज जागा होईल आणि आता जर मी यांचा फोन घेतला तर हे मला ओरडतील. त्यामुळे आणि ती फोन जेव्हा पाहते तेव्हा त्यावर महिपतचा कॉल येत असतो. हे पाहून तर ती अजूनच विचारात पडते की महिपत यांना इतक्या रात्री कॉल का करतोय, नक्की काय काम असेल यांचं महिपतकडे. पण नागराज जागा होऊन पाहू नये यासाठी ती दरवाजातून बाहेर जाते व दरवाजा थोडा उघडा ठेवून त्यातून डोकावून पाहत असते. तर तितक्यात त्या आवाजाने नागराज जागा होतो. तो उठून पाहतो तर महिपतचा कॉल येत असतो. तो बाजूला पाहतो तर सुमन तिथे नसते. तो विचार करतो की आता इतक्या रात्री ही कुठे गेली. बरं झालं ती इथे नाही येते व तिने महिपतचा आलेला कॉल पाहिला नाही ते. तर तितक्यात व तो विचार करू लागतो की महिपत इतक्या रात्री कॉल का करत असेल म्हणून. तर तितक्यात फोन बंद होतो व फोन बंद झाल्यावर सुमनही दरवाजातनं आत येते. तेव्हा ती त्याला विचारते, काय हो, तुम्ही जागे कसे काय, तुम्ही तर झोपले होते ना, कसे काय जागे झालात तुम्ही. त्यावर तो तिला विचारतो की अगं पण इतक्या रात्री तू कुठे गेली होतीस. त्यावर सुमन सांगते की मी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेले होते. तेव्हा नागराज मनातच बोलतो की बरं झालं हिला इतक्या रात्री अगदी बरोबर वेळेवर तहान लागली ते. तर सुमन त्याला झोपायला सांगते. नागराज लगेच झोपी जातो. पण सुमन मात्र विचारात पडलेली असते की इतक्या रात्री कुणाचा कॉल आला असेल आणि हा महिपत इतक्या रात्री यांना का कॉल करत असेल, यांचं महिपतसोबत काय काम असेल म्हणून. तर इकडे अर्जुनला मात्र झोप येत नसते. सायली गाढ झोप येत असते. त्याला सायलीच्या मोबाईलवर लावलेला अलार्म बंद करायचा असतो. सायली गाढ झोपली आहे हे पाहून अर्जुन तिचा मोबाईल घेतो अलार्म बंद करण्यासाठी. पण मात्र त्याला सायलीच्या मोबाईलचा पासवर्डच माहीत नसतो.
जेव्हा पासवर्ड टाकायची वेळ येते तेव्हा तो विचार करतो की हे काय, मला तर सायलीबद्दल काहीही माहीत नाही आहे आणि आता तर तिच्या मोबाईलचा पासवर्डसुद्धा मला माहीत नाही आहे. काय बरं पासवर्ड असेल तिचा? आमच्या लग्नाची तारीख असेल का? असा विचार करतो तो आणि त्यांच्या लग्नाची तारीख तो पासवर्ड म्हणून टाकतो. तर तेवढ्यात फोन ओपन होतो. त्यावर अर्जुन खूपच खुश झालेला असतो. तो बोलतो की सायली, तुझ्यासाठी आपलं नातं इतकं महत्त्वाचं आहे का? अगं, माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. फक्त मला तुझ्याबद्दल थोडी माहिती कमी आहे, इतकंच. तो सायलीच्या मोबाईलवर लावलेला 5 वाजताचा अलार्म बंद करतो व फोन परत ठेवून देतो व झोपून घेतो. कारण त्यालाही सकाळी 5 वाजता उठून सायली डे सेलिब्रेट करण्यासाठी तयारी करायची असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे विमलताई, कल्पनाताई व प्रताप हे सगळे उठून अर्जुनची वाट पाहत असतात. खरं तर सगळेच खूप एक्सायटेड असतात सायली डे सेलिब्रेट करण्यासाठी. पण अर्जुन अजूनही उठून खाली आला नाही आहे हे पाहून थोडेसे चिडलेलेही असतात. त्यावर कल्पना बोलते की पहा ना, तरी मी याला रात्रीच बजावलं होतं की सायलीच्या मोबाईलवर लावलेला 5 वाजताचा अलार्म बंद कर आणि तू 5 वाजता उठून खाली ये म्हणून. त्यावर प्रताप बोलतो, हो ना, एक काम करू का, मी वर जाऊन त्याला उठवू का? त्यावर विमलताई बोलतात, नको नको, थोडा जरी आवाज झाला ना तरीही सायलीताईंना लगेच जाग येते. तुम्ही गेल्यावर सायलीताई उठल्या तर? त्यावर सर्वच बोलतात, हो ते पण बरोबर आहे, नको जायला, त्यापेक्षा आपण अर्जुनची येथे वाट पाहूयात. तेव्हा प्रताप पुढे बोलतो की अगं, त्याचं बायकोवर खरंच खूप प्रेम आहे आणि मला नाही वाटत की तो विसरला असेल म्हणून किंवा तो अजून झोपला असेल म्हणून. येईलच तो थोड्या वेळामध्ये. तसंही सायली डे सेलिब्रेट करण्यासाठी तोही खूप एक्सायटेड आहेच ना, येईलच तो. तितक्यात अर्जुन त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद करून जिन्याने खाली येऊ लागतो. तेव्हा कल्पना बोलते, पहा उगवला आपला सूर्य. तेव्हा प्रताप बोलतो, पहा मी तुम्हाला बोललं होतं ना की सायली डे सेलिब्रेट करण्याच्या बाबतीत अर्जुन मागे राहणार नाही म्हणून. आलाय ना तो आता उठून. तर अर्थातच बायकोचं प्रेम नवऱ्याला काहीही करायला लावतं म्हणा. त्यावर कल्पना म्हणते, काहीही आहे तुमचं? कल्पना बोलते की अहो, तुम्ही ना उगाच तुमचं घोडं नका दामटवू. आज आपण सायली डे सेलिब्रेट करणार आहोत, प्रताप डे नाही काय. तितक्यात अर्जुन त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचतो व सर्वांना गुड मॉर्निंग करतो. सर्वजण त्यालाही गुड मॉर्निंग विश करतात. तर अर्जुन विचारतो, काय प्लॅन आहे, काय करायचं आहे आपल्याला? तर कल्पना त्याला विचारते, मी तुला लिस्ट बनवायला सांगितली होती, बनवलीस का तू लिस्ट? तेव्हा अर्जुन सायलीची स्क्रॅपबुक कल्पनाच्या हातात देत बोलतो, हो मग बनवली आहे ना, ही घे स्क्रॅपबुक. त्यावर प्रताप विचारतो, स्क्रॅपबुक? तर अर्जुन सगळ्यांना सांगतो की हो, ही ना सायलीची स्क्रॅपबुक आहे, मी रात्रीच तिच्याकडून भरून घेतली आहे. तिने यामध्ये सर्व माहिती भरलेली आहे. आता आपल्याला तिला एकापेक्षा एक भरपूर सरप्राईज देता येतील, भरपूर काही प्लॅन करता येईल आता आपल्याला तिच्यासाठी. त्यावर सर्वच जण थोडेसे खुश होतात. त्यावर प्रताप लगेच बोलतो, हो मग शोभतोय की नाही माझा मुलगा? त्यावर कल्पना थोडंसं रागाने प्रतापकडे पाहते. तर सगळेच खुश होऊन हसत असतात. तर सर्वजण सायली डे सेलिब्रेट करण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड असतात व सायलीचा डे एकदम छानपणे व्यवस्थित आनंदात जावा यासाठी प्लॅनिंग करत असतात. यावरूनच समजून येतं की सर्वांचं सायलीवर किती प्रेम आहे ते. तर इकडे सुमन भाजी निवडत बसलेली असते. तेवढ्यात रविराज प्रतिमाला घेऊन तेथे येतो. प्रतिमा बोलत असते की अहो, हे काय चाललं आहे तुमचं, मला नाश्त्याची तयारी करायची आहे. त्यावर रविराज बोलतो की हो, ते सगळे कामं होतच राहील, मी आधी तुला तुझी औषधं देतो. आता मला तुझ्या औषधांच्या बाबतीत कुणावरही विश्वास ठेवायचा नाही आहे. ही सर्व जबाबदारी आता माझी आहे. इथे असताना मीच तुला औषधं देत जाईल आणि जेव्हा कधी तू माहेरी जाशील ना, तेव्हा तुझ्या सर्व औषधांची जबाबदारी सायलीची असेल. बाकी तिसरं कुणाकडूनही तू औषधं घ्यायची नाहीस. ही आता सर्व काही माझी जबाबदारी आहे. त्यावर सुमनलाही थोडंसं वाईट वाटतं व ती बोलते, वहिनी सॉरी हं,
नकळतपणे मीही तुम्हाला चुकीची औषधं देत होते. माझ्या ते लक्षातच आलं नाही. त्यावर रविराज बोलतो, सुमन, तू वाईट वाटून घेऊ नकोस. यामध्ये तुझी काहीही चूक नाही आहे. तू फक्त तेच करत होतीस जे तुला तन्वीने सांगितलं होतं. याबद्दल तुलाही काही माहिती नव्हती. व तो प्रतिमाला तिची औषधं देतो. प्रतिमा औषधं खाते. तर तेवढ्यात नागराज तिथून जातो व सुमन नागराजला आवाज देते, अहो थांबा ना. त्यावर नागराज थोडासा चिडतो व सुमनला बोलतो की मी तुला किती वेळा सांगितलं आहे की जेव्हा मी बाहेर चाललो असेल तेव्हा असं मागून टोकत जाऊ नकोस म्हणून. त्यावर सुमन बोलते, अहो मी तर फक्त इतकंच बोलत होते की तुम्ही नाश्ता करून जा म्हणून. त्यावर नागराज चिडतो व बोलतो, नाही मी बाहेरच नाश्ता करेल. मला एका मित्राला अर्जंटली भेटायला जायचं आहे. त्यावर सुमन गोंधळते व विचारात पडते. आता इतक्या गडबडीमध्ये सकाळी सकाळी यांना कोणाला भेटायला जायचं असेल? महिपतला तर भेटायला गेले नसतील ना? तेवढ्यात नागराज तिथून निघून जातो. ती खूप गोंधळलेली असते. नाही, हे कुठे चालले आहेत, कोणाला भेटायला चालले आहेत, यावर मला लक्ष ठेवायलाच हवं. तर तितक्यात ती उठते व प्रतिमाला सांगते की मी मार्केटमध्ये जाऊन येते हं. त्यावर प्रतिमा बोलते की अगं थांब ना, आपण नाश्ता करूयात आणि त्यानंतर आपण दोघीही एकत्र जाऊयात मार्केटमध्ये. पण भाज्या तर सगळ्या आहेत ना, मग मार्केटमध्ये कशाला? त्यावर सुमन बोलते, हो भाज्या आहेत सर्व, पण फळं संपली आहेत. फळं आणण्यासाठी जायचे मला मार्केटमध्ये. तेव्हा प्रतिमाही तिच्यासोबत जाण्याचा हट्ट करते. पण सुमन बोलते, नको, बाहेर खूप ऊन आहे. उन्हामुळे त्रास होईल ना तुम्हाला. त्यापेक्षा असं करते की मी पटकन जाऊन फळं घेऊन येते. व ती तिथनं भाजी घेऊन निघून जाते. तेव्हा रविराज व प्रतिमाही विचारात पडतात की हिला फळं आणायची इतकी काय घाई आहे? फळं तर निवांतपणेही आणता आली असती ना. त्यावर प्रतिमा बोलते, अहो तुम्हाला एक सांगू का की आजकाल ना सुमन खूप गोंधळलेली असते, खूप अस्वस्थ वाटते. तिच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे ना तेच कळत नाही, पण काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की. तर इकडे सायलीला जाग येते. तेव्हा अर्जुन रूममध्ये येतो व तिला गुड मॉर्निंग बोलतो. तिला कळतच नाही, ती खूप गोंधळलेली असते की हा माझ्या आधी कसं काय उठला आहे? खूप उशिरापर्यंत झोपले का मी? 5 वाजून गेले आहेत का? व ती तिचा मोबाईल पाहते तर मोबाईलमध्ये 7 वाजलेले असतात. त्यावर तिची खूपच गडबड होते. ती खूपच गोंधळते. अलार्म कसा वाजला नाही माझा? रोज 5 वाजता उठते मी. रोज तर 5चा अलार्म असतो माझा. आजच कसा वाजला नाही आहे? त्यावर अर्जुन तिला बोलतो, अगं हो, शांत हो. एक दिवस उशिरा उठल्याने काही होतं आहे का? त्यावर ते सायली गडबडते व बोलते, अहो उशिरा काही होत नाही, पण इतक्या वेळात मी आवरून खाली जाते व नाश्त्याची सगळी तयारी करते. त्यावर अर्जुन बोलतो, अगं एक दिवस तू नाश्ता बनवला नाहीस तर काय घरात नाश्ता बनणार नाही आहे का? त्यावर सायली बोलते, अहो तसं नाही, पण ही जबाबदारी आईंनी माझ्यावर दिली आहे की नाही, मग ती मला टाळता कशी येईल? असं बोलून ती गडबडीमध्ये आवरायला लागते. त्यावर अर्जुन बोलतो की बायको पटकन आवरून खाली ये, खूप सारे सरप्राईजेस तुझी वाट पाहत आहेत. तर पुढच्या भागामध्ये सायली आवरून खाली येते. तेव्हा तिला फुलं मिळतात. त्यासोबत एक मेसेजही लिहिलेला असतो, माझ्या आयुष्यातील खास माणसासाठी ही खास फुलं. त्यावर आणि त्यानंतर ते सगळे बसलेले असतात. तेव्हा विमलताई चहासोबत फुलंही घेऊन येतात. तेव्हा सायली विचारते, आता ही फुलं अजून कोणासाठी? तर सर्वजण तिला सांगतात की ही फुलं तुझ्यासाठीच आहे. सायली विचारते, आज काही खास आहे का? त्यावर सर्वजण तिला सांगतात की आज आहे सायली डे. त्यानंतर अर्जुनने तिच्यासाठी गजरा आणलेला असतो. अर्जुन तिला केसांमध्ये गजरा माळून देतो. तर इकडे अस्मिता बाहेर गेलेली असते तर 2 गुंड तिच्या मागे लागतात. ती खूपच घाबरलेल्या अवस्थेत धावत पळत कशीबशी घरापर्यंत पोहोचते. तर तिला अशा अवस्थेमध्ये पाहून सर्वच जण खूप शॉक होतात. सर्वच घाबरलेले असतात की आता हिला काय झालं? ही इतकी घाबरलेली का आहे? काय नवीन संकट आलं आहे म्हणून? तर अशाच नवीन नवीन मालिकांचे एपिसोड्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.